साहेब नमस्कार, आपला परिचय? मी राकेश शिवाजी राहणार सातारा, जॉबला आहे नाशिक. नाशिक. या अगोदर कधी आला होता यात्रेला? नाही, पहिली जत्रा. बरं, या यात्रेची कल्पना कोणी दिली? कल्पना ही तुमच्या व्हिडिओ मार्फत मला कळलं. माझ्या व्हिडिओ मार्फत? म्हणजे हा चॅनल किंवा हा परिवार कधी सबस्क्राईब केला? 3-4 महिने झाले. 4 महिने. काय अनुभव आला सर? अनुभव चांगलेच आहेत. चांगले अनुभव आले म्हणून चांगली जनावर बघायसाठी आम्हाला. बरं बरं. म्हणजे ऑन ड्युटी असताना हा आनंद घेता येत नाही? येत नाही ना, काढायला लागतो टायमात. आपल्याला आवड असली तरच छंद पुरवतो. मग तरी लवकर आलात तुम्ही साहेब? हो, आता रात्री नाशिकवरून बसलो होतो. बरं. सकाळी सातारा होता, मी सातारा. बरं बरं. म्हणजे आज बघायचं फिरायचं झालं का सगळ्या गोष्टी, का अजून नाही? पहिलेच बघायला आलो. बरं. म्हणजे अजून फिरायचं बाकी आहे. ठीक आहे साहेब, बिंदास्त फिरू शकता, बघू शकता. मात्र फिरल्यानंतर बघितल्यानंतर जो अनुभव येईल तो अनुभव मांडा विसरू नका. तो अनुभव कमेंट बॉक्सद्वारे मांडा किंवा संदेशद्वारे मांडा किंवा कॉल करून मांडा. पण आपलं मत समोरच्या गोष्टीला भेटायला गेल्यानंतर मांडाय विसरू नका. बरोबर आहे? जसं महाराष्ट्रात किंवा देशात एक लोकशाही म्हणजे इलेक्शन वगैरे चालतं, राजकारण चालतं, त्या पद्धतीत ह्या खिलार दुनियेतसुद्धा खिलार वाढण्यासाठी सुद्धा तुमचं मत, तुमच्या भेटी, तुमचा अभ्यास हा खूप महत्त्वाचा एक शेतकऱ्यांना आधार आहे. आणि त्याशिवाय गाई सांभाळायला एक आत्मविश्वास वाढणार नाही. खूप चांगली सांभाळले. एवढ्या महागाईच्या काळामध्ये असे चांगले जातीवंत वळू सांभाळणे मोठी गोष्ट. भल्याला जमत नाही. असं तुम्ही तुमचे छंद चांगल्या पद्धतीने आणि आपली संस्कृती टिकवण्याचं काम केलं. आपला परिचय? मी ऋषी काळे, राकेश निकम फौजी यांचा मित्र. साहेबांसोबत आला? लातूरचा आहे, पण मग सरांच्या सोबतीनं इतक्या लांब आलो. तुमच्या भाषेवरून समजलं, बघण्यासाठी आलो. बरं, ठीक आहे. तुम्ही पण अनुभव कळावे विसरू नका. बिलकुल. आठवणीनं. आणि खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल, शेअर केला नसेल, शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका. आणि प्रत्येक व्हिडिओ फोटो लाईक केला नसेल तर लाईक करायला पण विसरू नका. जेणेकरून तुमचा एक लाईक, तुमचा एक सबस्क्रायबर किंवा तुमचं एक शेअरिंग हे एखाद्याचं आयुष्य साहेब वर आणू शकतं. नाही गरजेचं. बरोबर. वाढले तर काहीतरी महाराष्ट्रात होईल. कारण रासायनिक खतामुळे आता जेवढे रोग आले त्याचा फक्त जेवढा कमवायचा तेवढा पैसा डॉक्टरला झाला. खिलार वाढीसाठी आपलं मत खूप महत्त्वाचं आहे. तेवढीच इच्छा आहे, अवश्य मांडा. हां, करसुंडी 2024 आहे. चैत्री यात्रा ही आज 4था दिवस आहे, म्हणजे आज शेवटचा दिवस आहे. आणि खरंच सिद्धनाथाच्या कृपेनं आपली भेट होती की खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनलचे जे सबस्क्रायबर आहेत किंवा सदस्य आहेत त्यांची आवर्जून एक परमेश्वर भेट घालतो. ही माझ्या कामाची पोच पावते आणि त्यातून मला काही गोष्टी एक लांबपर्यंत पोच करायला एक संधी मिळते. बरोबर. कारण जोपर्यंत कळत नाही दुनियेत सोशल मीडियावर, त्याशिवाय हाय जनावर भरपूर माणसांच्याकडे. कुठला जातीवंत, कुठला चांगला बैल हे माहीत नाही माणसाला. खिल्लार भरपूर आहे, पण वेळ नसतोय शेतकऱ्याकडे, ओळू नसतोय जातीवंत, किंवा त्याला कल्पना नसते. त्या 2-4 गोष्टी आहेत. त्या माणसाची इच्छा असते. जसं आता एक 150-200 किलोमीटर गाय घेऊन जायचं तर त्याला गाडीच्या भाड्याचा प्रॉब्लेम, ओळू कुठला चांगला हे त्याला माहीत नसतं. हे आत्तापर्यंत कळत नव्हतं. म्हणजे चॅनल थ्रू आपल्या बिलकुल म्हणजे सहज पद्धतीने आपल्या घरात बसून कळायला लागेल. ते कळल्यामुळंच बऱ्याच माणसांची जागृती झाली, जशी माझी झाली तशी. नाशिकवरनं मी येण्याचं कारण हेच की जातीवंत ओळू बघायचे होते, जातीवंत गायी बघायच्या होत्या. साहेब, जसा तुम्हाला अनुभव आला, आता अजून येणार आहे इथून पुढं, तसं खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्यावर किंवा सदस्य झाल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये म्हणजे बदल घडण्यास सुरुवात होईल का? हो, बिलकुल. जसा माझ्यात बदल घडाला, मला वाटलं की आपल्या दावणीला बी एक खिल्लार पाहिजे. तसं प्रत्येकाचा जो बघतोय, जो ध्यान देऊन ऐकतोय, त्याला ते कळणार. त्याला आवड पाहिजे. म्हणजे नुसतं ऐकलं सोडलं ह्यात मजा नाही. त्या कानाने ऐकायला, त्या कानाने सोडलं. आवड असल्यावर सोड आपल्या मनात. ठीक आहे साहेब, वेळ दिला, 2 मिनटं मत मांडलं, त्याबद्दल तुमचा मनापासून मी आभारी आहे. हां, तुम्ही म्हणजे फेरी मारू शकता, जाऊ शकता, बघू शकता, प्रत्येक मंडप बघायचा. आणि जे चॅनलमधून जो अभ्यास झाला आहे तुमचा, तो अभ्यास प्रत्येक खिलारावर नजर टाकायचा. नेमकं काय चाललं आहे, शेतकरी कष्ट करतो, श्रम करतो, खर्च करतो, त्या पद्धतीनं जो चॅनलमधून जो बारकाव्याचा अभ्यास आहे, जे पाहिजे ते आहे का त्या शेतकऱ्याकडे?
किंवा तुम्हाला जर काय प्रश्न विचारू वाटला तर त्यांना प्रश्न विचारायचं, बोलतं करायचं. एखादा शेतकरी बोलता नसतो. प्रयत्न करेन. पहिलीच यात्रा आहे माझी, इथनं पुढं अजून अनुभव येत राहतील जसं जसं फिरेन तसं. कारण जास्त वडीलधाऱ्या माणसांचे अनुभव घेणं फार जरुरीचं आहे या गोष्टी. तशी बैल जनावर आपल्याकडे पहिल्यापासूनच आहे, पण जी जात आणि जे वंश पाहिजे तो कधी भेटला पाळली परत नाही होत म्हणून अशीच देऊन टाकली. पण खरा त्यातला कस कसा काढायचा हे तुमच्या चॅनल थ्रू आपल्याला कळतं, कारण त्यातनं प्रॉफिट पण आहे. बरोबर. हे आपण जर डोकं लावून केलं तर प्रॉफिट आहे, पाळायची म्हणून पाळली तर नाही. हा अभ्यास सुशिक्षित वर्गानं आणि आपण नोकरदार वर्गाने केलाय. हा अभ्यास शेतकरी वर्गाने केल्यानंतर तो नोकरदार वर्गापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत आहे. होऊ शकतो, पण कसं आहे शेतकरी वर्गाचं ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने सोडून द्यायचं. शेजाऱ्याने काय केलं